नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या तारखेपासून ते या तारखेपर्यंत राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजे हे जे कर्जमाफीची समिती आहे, तर या समितीच्या माध्यमातून 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव या 4 मुद्द्यांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहात, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 8 महिन्यांपूर्वी शेतकरी बांधवांना आश्वासन सुद्धा दिलेलं होतं की निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू, परंतु निवडून येऊन सरासरी 6 महिने पूर्ण झालेले आहेत, तरी पण कोणत्याही शेतकरी बांधवांची अजून कर्जमाफी झालेली नव्हती। परंतु शेतकरी बांधवांना मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून अन्नत्याग उपोषण करण्यात आलेलं होतं। तर त्या अन्नत्याग उपोषणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आम्ही कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहोत। या कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात येईल। म्हणजे शेतकरी बांधवांनो, ही समिती 2 दिवसांपूर्वी नेमण्यात सुद्धा आलेली आहे। या समितीच्या माध्यमातून या अहवालामध्ये 4 मुद्दे सुद्धा घालण्यात आलेले आहेत। म्हणजे जे शेतकरी बांधव या 4 मुद्द्यांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। तर ते 4 मुद्दे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण सविस्तर बघून घेऊया। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या समितीच्या माध्यमातून आज अहवाल सुद्धा सादर करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये प्रमुख 4 मुद्दे सुद्धा घालण्यात आलेले आहेत। बघा, या 4 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनी जर या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर याच्यामध्ये ज्या प्रमुख बँका आहेत त्या प्रमुख बँका सुद्धा बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमची आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, अशा पद्धतीच्या रोज बातम्या सुद्धा येत आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून म्हणजे जे ऑफिशियल न्यूज चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून अजून कोणती तारीख देण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे, परंतु त्या अगोदर समितीकडून जे 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत, तर ते 4 मुद्दे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, या समितीच्या माध्यमातून पहिला जो मुद्दा घालण्यात आलेला आहे तो पहिला मुद्दा म्हणजे बँका। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमची 100% कर्जमाफी होणार आहे, कारण या प्रमुख बँकांचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात मोठा आहे, त्यामुळे सर्वात अगोदर या प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट बँका असतील, काही खासगी बँका असतील, सरसकट सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या बँकांचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे, ज्या बँकांनी सर्वात जास्त कर्ज दिलेला असेल, म्हणजेच काही जिल्ह्यामधील प्रमुख शेतकरी असतील तर ते वारंवार कर्ज सुद्धा घेत असतात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा बँकेचा आहे, तर त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घेऊयात। परंतु उर्वरित जे 3 मुद्दे आहेत ते 3 मुद्दे सुद्धा सविस्तर सांगतो, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या मनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे भेटून जातील। बघा शेतकरी बांधवांनो, जो दुसरा मुद्दा घालण्यात आलेला आहे तो दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांची पात्रता। बघा शेतकरी बांधवांनो, हे कर्जमाफी सरसकट कर्जमाफी होणार नाही, याच्यामध्ये शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासण्यात येणार आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। त्या संबंधित आज समितीच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। सोबतच जे तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा सदस्य शासकीय कर्मचारी
कर्मचारी असेल, सरकारी पेन्शनधारक असेल, शेतकऱ्यांची संपत्ती जास्त असेल म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। आणि जो चौथा मुद्दा घालण्यात आलेला आहे तो चौथा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांकडे किती जमीन आहे त्यासाठी सुद्धा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो एकंदरीत 4 मुद्दे या समितीच्या माध्यमातून घालण्यात आलेले आहेत। तर या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे। त्यानंतर कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे। त्या संबंधित आज या समितीच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा हे जे 4 मुद्दे आहेत ते 4 मुद्दे आपण सविस्तर बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो या 4 मुद्द्यांपैकी पहिलाच मुद्दा बँकेचा घालण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। तर बघा प्रमुख बँकांची निवड करण्याचं फक्त एकच कारण आहे, ते पहिलं कारण म्हणजे या बँकांनी सर्वात जास्त शेतकरी बांधवांना कर्ज दिलेला आहे आणि या बँकांचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात अगोदर बँकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो या ज्या प्रमुख बँका आहेत त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घेऊया। तर याच्यामध्ये काही खासगी क्षेत्रामधील बँका आहेत, काही सरकारी क्षेत्रामधील बँका आहेत, म्हणजे सरसकट सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। परंतु सर्वात अगोदर या प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। त्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घेऊ। परंतु शेतकरी बांधवांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे का? बघा शेतकरी बांधवांनो अजून कोणत्याही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली नाही। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो एकाच दिवशी कर्जमाफी करणं शक्य होणार नाही, त्यासाठी 3 ते 4 दिवस निवडण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। 4 दिवसांमध्ये सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितले आहे की या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो ही कर्जमाफी 50,000 रुपयांची, 1 लाखांची, 1.5 लाखांची का 2 लाखांची होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। परंतु या समितीच्या माध्यमातून जे 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत ते 4 मुद्दे सुद्धा बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहात। त्यानंतर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू साहेब यांनी सुद्धा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषण सुद्धा केलेलं होतं। तर त्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे, कारण बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनामुळे समिती नेमण्यात आलेली आहे। म्हणजे ही समिती नेमल्यानंतर शेतकरी बांधवांची तपासणी सुद्धा होणार आहे। या तपासणीमध्ये जे 4 मुद्दे तपासले जाणार आहेत ते 4 मुद्दे सुद्धा बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो अद्याप कोणत्याही शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नाही। बघा या 4 मुद्द्यांपैकी पहिलाच मुद्दा बँकांचा आहे। तर याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, ICICI बँक असेल, त्यासोबत HDFC बँक असेल, म्हणजेच गव्हर्नमेंटच्या सर्व बँका, खासगी सुद्धा सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यासोबत पंजाब नॅशनल बँक असेल, IDBI बँक असेल, या सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो या बँकांनी सर्वात जास्त शेतकरी बांधवांना कर्ज दिलेलं आहे। या बँकांचा सध्याचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात मोठा आहे, त्यामुळे सर्वात अगोदर या बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो या 4 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा बँकांचा होता, पहिला मुद्दा आपण बघितलेला आहे। परंतु जो दुसरा मुद्दा घालण्यात आलेला आहे तो दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे। तर तो दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसायला पाहिजे, कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, शासकीय कर्मचारी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तुम्हाला पहिलाच मुद्दा सांगितलेला आहे तो बँकांचा आहे। दुसरा मुद्दा जो आहे तर तो दुसरा मुद्दा शासकीय नोकरीचा आहे। जो तिसरा मुद्दा घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी आहे का, ट्रक आहे का, पॉकलँड आहे का, JCB आहे का, यांसारखे वाहने आहेत का याची तपासणी सुद्धा केली जाणार आहे। आणि जो चौथा मुद्दा घालण्यात आलेला आहे तो चौथा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची जमीन। बघा शेतकरी बांधवांनो या 4 मुद्द्यांना